एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही। त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे ज्यावेळेला मृत्यू होतात त्यावेळेला त्याची चौकशी होते। चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही। अनेक वेळेला जे गुन्हेगार असतात त्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असते, त्याच्यामुळे ते पोलिसांवर हल्ला करतात। ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी केलेला एक कृती असते आणि ती कृती तशी केली जाते, सर्वत्र केली जाते। ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामध्ये अशी कृती जर स्वसंरक्षणासाठी केली असली तर ती योग्य अयोग्य ही ती यंत्रणा ठरवते। पण शिक्षा ज्या प्रकारे झाली हे संविधानाला धरून नाही, अशा पद्धतीनं कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यांच्याकडे संशयाची सुई आहे, ते आज फरार आहेत, त्यांना अटक झालेली नाही आणि म्हणून कदाचित काही गोष्टी समोर येतील आणि ते पुरावा म्हणून अक्षय शिंदे ठरू शकतो आणि म्हणून तो पुरावा नष्ट करण्याकरताच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला तर नाही ना, अशी समस्त महाराष्ट्राच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्याला काही पुरावे आता समोर येत आहेत। त्यातला पुरावा एखादा जर जितेंद्र आव्हाडांच्या हातामध्ये आला असेल तर ते तसं बोलले असतील।